कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनाला पाणी हा आधार बनायला हवा। सीमा भागातील शेतकऱ्यांच्या सुपीक हजारो हेक्टर जमिनीसाठी बसवेश्वर योजनेचे पाणी मिळत नसल्यामुळे सीमा भागातील शेतकऱ्यांचे जीवन अडचणीत आले आहे। आम्ही लहानपणापासून या योजनेच्या पाण्याची वाट पाहत आहोत, पण आता वय 85 झाले आहेत। आम्ही पडत्या झाडासारखे झालो आहोत। आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे। मरायच्या आधी एकदा तरी या डोळ्यांनी पाणी पाहण्याची इच्छा आहे। कृपया कालव्यात पाणी सोडा अशी विनंती करत तामशी गावातील वृद्ध शेतकरी बसप्पा गौरगोंड वय 85 यांनी हात जोडून अर्ज केला आहे। ನೀರನ್ಕ ನಾವು ಹಾದಿ ನೋಡಾಯ್ತು ನೀರನ್ಕ ಬರಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ ಆಗೈತಿ। ನಮ್ಮ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ನೋಡೋದು ಆಗಂಗಿಲ್ಲ ರೀ ಹಿಂಗಾಗೈತಿ। ನಾಲ್ಕು ಪತ್ರ 8 ವಯಸ್ಸು ಚಾಲು ಐತಿ, ಮತ್ತು ನಾರಾಯಣ ನೀರು ನೋಡಂಗೆ ಕಾಣಂಗಿಲ್ಲ ರೀ। ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಲೆ ಕಳ್ಕಳಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ರೀ, ದಯಾಮಯ ಇತ್ತಂದ್ರೆ ನಮಗೆ ದೌಡ್ರ ನೀರು ಕೊಡ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಪುಣ್ಯ ಹತ್ತಲಿ, ನಾವು ಕಣ್ಣರೆಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಿ ಕೇಳ್ತೀವಿ। ಬರ್ತಾವತ್ತು ಎಲ್ಲ ಜೋಳಗಳು ಒಣಗಿ ಹೊಂಟಾವ ಈಗ, ಮತ್ತೆಲ್ಲ ಬರ್ತಾವೆ ಹಾದಿ ನೋಡ್ಕೋತ ಮಗೋದು ಅವಶ್ಯನ ಆತು ನಮ್ದು। ನೋಡ್ರಿ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳೋದು ಮತ್ತೇನು ಹೇಳಿ, ನಾವು ಒಂದು ಜರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೋಡೋ ಹಂಗೆ ಮಾಡ್ರಿ, ವಯಸ್ಸು ಆಗೈತಿ ನಮ್ದು ನೋಡ್ರಿ। बसवेश्वर येत सिंचन योजनेचे पाणी माझ्या आयुष्यात पाहण्याची इच्छा आहे। कृपया आमची इच्छा पूर्ण करा, या त्यांच्या शब्दांनी कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे जनता वैतागली आहे आणि शेतकऱ्यांचे दुःख कोणालाही समजत नाही अशी भावना व्यक्त होत आहे। संतोष बडकंबी, KMM मराठी, अथणी।